हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईंनो, आजचा वार आहे बुधवार आणि टायमिंग आता तुम्ही पाहतायच. पहाटेचे 4:45 वाजलेले आहेत आणि मी उठलेले आहे बघा. तर नेहमीप्रमाणे 4:30 4:45च्या दरम्यान मी आसपास म्हणजे उठत असते. उठल्या उठल्या माझं काम असतं ते बाहेरचं पार्किंग सगळं आवरणं, जाळं-झुळमट कुठे दिसलं तर ते काढणं. आणि आज आहे बघा बुद्ध पौर्णिमा. तर मग म्हणून आज मी तुम्हाला हे आजचं माझं जे काय बुद्ध पौर्णिमेचं रुटीन आहे ते म्हटलं चला शेअर करावं. उठल्या उठल्या बाहेर सगळं झाडू मारणे, अंगणाची साफसफाई करणे आणि त्यानंतर पाणी मारून घेणे. पाणी आपल्याला टेन्शन नाही आहे पाण्याचं. बोर आहे, फक्त बटन दाबणे, पाईप जोडून पाणी वगैरे शिंपडून घेणे. पाईप जो आहे तो पूर्ण असा मी रिकामा करते पाणी मारल्यानंतर. आणि त्यामध्ये पाणी राहायला नको, नाहीतर पाणी जर पाईपमध्ये जर राहिलं ना त्यामध्ये शेवळ चढतं. म्हणून पूर्ण पाणी पाईपमधलं रिकामं करते आणि नंतर ते पाईप आहे तो त्याच्या जागेला ठेवून देते आणि व्यवस्थित असा रोल करते. कारण की असं कुठं असं फोल्डर नको व्हायला. जर फोल्डर झाला ना तर ते दुसऱ्या दिवशी परत मला तो यूज करायचा असतो पाईप. आणि मग पाणी व्यवस्थित पुन्हा परत ते नीटनेटकं येणार नाही, म्हणून व्यवस्थित असा फोल्ड म्हणजे गोल करून तो व्यवस्थित ठेवून देत असते. म्हणजे दुसऱ्या दिवशीचं कामसुद्धा म्हणजे सोपं होतं. तर बाहेरचं सगळं आवरलं आणि आलेली आहे किचनमध्ये. अंघोळ केल्या केल्या म्हटलं आज साडी वगैरे काही घालायला नको, पहिलं ह्यांना सगळ्यांना नाश्ता वगैरे देते. म्हणजे माझं अंघोळ करेपर्यंत बघा 6 6:30 म्हणजे होतातच. आणि सकाळचं 7 वाजेपर्यंत मग तुळशीला दिवा वगैरे लावून घेते पटकन असं देवघरामध्ये. आणि नमस्कार करून नंतरच किचनमध्ये येत असते. आणि आपलं जे काय आज बुद्ध पौर्णिमा आहे त्यामुळे उंबरठ्याचं हळदीचं लेपन वगैरे आज मी करणार आहे. त्यांना म्हणजे घरातल्या सगळ्यांना चहा पाणी नाश्ता दिलं की मला म्हणजे पुढची देवपूजा जी आहे ती व्यवस्थित आरामशीर करता येईल. तर तर थोडा टाईम होता, दूध वगैरे गरम होत होतं, एका बाजूला चहा उकळत होता. तर मग लगेच वरण भाताचा जो कुकर आहे म्हणजे वरणासाठीची डाळ आहे तूर डाळ आणि मूग डाळ, तर ती शिजायला टाकलेली आहे. इकडं मुली तुम्हाला काय दाखवत आहे तर व्यायाम. तर 2 दिवस झाले बघा ते वॉकिंगला जात आहेत आणि घरी आल्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं तरी त्यांचं चाललेलं असते एक्सरसाइज. आणि जाताना सुद्धा दोरीवरच्या उड्या वगैरे म्हणजे ते दोरी असते ना ती घेऊन जातात. तिकडंच थोडंसं जॉगिंग वॉकिंग काय असतं ते सगळं एक्सरसाइज करून येतात. माझी तर एक्सरसाइज सकाळची पहाटे 5 वाजल्यापासून 6:30 वाजेपर्यंत बाहेर बघितलं तुम्ही. सगळं आवरायला खूप वेळ जातो, तास दीड तास जातो ताईने. सगळ्या झाडांना पाणी वगैरे घालणं हे करणं, तीच एक्सरसाइज माझी होऊन जाते. आणि मग बाहेरून मोकळ्या हवेत मी थोडंसं फिरून येते. अगदीच 5 ते 10 मिनिटं, जास्त वेळ नाही मला तेवढं वेळ म्हणजे देता येत नाही. पुढचं जे रुटीन आहे ते सगळं फिसकटतं, त्यामुळे मला बाहेर जास्त वेळ म्हणजे वॉकिंगला वगैरे जाता येत नाही. आज सगळेच वॉकिंगला गेलेली मुलं म्हणजे सात्विकचे पप्पा सगळेच गेलेले आज. तर चला इकडे आता बघा चहा, कुकर, सगळं दूध हे सगळं चालू आहे. पिण्याचं पाणी वगैरे सगळं भरून घेते. आणि त्यानंतर मग निवांत मी देवपूजा जी घरातली आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन जे आहे ते करणार आहे. आता इकडे हे पॅन मी तुम्हाला कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलं आणि सांगायचं राहून गेलं की हे पॅन मी आता आणलेलं जवळपास 1 वर्ष होत आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अजूनही मी त्याच्यामध्ये काहीच केलं नव्हतं. तर हा जो पॅन आहे 1000 रुपयाचा पॅन आहे ताईनो. आणि हा पॅन मी लसूण ठेवायला केलेला. आणि आता मी कालपासून बघा चहा करण्यासाठी तो वापरत आहे. तर टी पॅन म्हणूनच मी आणलेला आहे, म्हटलं चहा वगैरे करता येईल. आणि मोठं बघून ते पातेलं आणलेलं होतं की जेणेकरून त्याचा दांडा वगैरे त्याच्या ओझ्यानं ते खाली गॅस शेगडीवरून पडू नये, म्हणून ते थोडंसं मोठं जाडवालं आणलेलं होतं ते, जेणेकरून गॅस शेगडीवरून पडणार नाही आहे. पण आता ते कालपासून ते मी वापरत आहे. आणि आज मुलांना सगळ्यांना काय नाश्त्याला दिलेलं आहे तर चहा चपाती दिलेली आहे. तूप लावून चपाती सगळ्यांना खूप आवडते. तुम्हाला मी पीठ पण दाखवलेलं होतं. तर त्या पिठाच्या मी कणकेच्या चपात्या लाटल्या, काही शिळ्या पण चपात्या होत्या. तर सगळ्या चपातीसने मी तूप लावून हे सगळ्यांना मी खायला दिलेलं होतं. तर मी फक्त चहा घेतला ताईनो, देवपूजा वगैरे केल्याशिवाय मी आता काही खाणार नाही आहे. तर चहा घेतला आणि त्यानंतर बघा घर थोडंसं आवरलं आणि साडी घातलेली आहे. देवपूजा करायची म्हटलं तर म्हटलं गाऊनवर नको, ते छान नाही दिसणार. म्हणजे दिसणार नाही त्यापेक्षा म्हटलं गाऊनवर म्हणजे नकोच, साडीवर देवपूजा करावी. इकडे हळदीचं लेपण्यासाठी मी हळदीची पेस्ट तयार केली. त्यामध्ये गोमूत्र, गंगाजल आणि थोडंसं गुलाबजल टाकलेलं आहे. आणि साधं पाणी टाकून मस्त अशी स्मूथ अशी पेस्ट तयार केलेली आहे. इकडे फुलं वगैरे झाडांची तोडून आणली, धूप दीप सगळं घेतलं, पाणी घेतलं, ताट घेतलं. आणि बघा इकडे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला आलेली आहे. तर आता लेपन झाल्यानंतर मग आपण पूजा वगैरे उंबरठ्याची करणारच आहोत. तर आज पौर्णिमा आहे, खूप दिवसातून मी उंबरठ्याला हळदीचं लेपन करते.
आता मुलांना सुट्ट्या आहेत, एवढं रुटीन काही बिझी नाही आहे, तर वेळही असतो सकाळचा. मुलांना नाश्ता वगैरे दिला की थोडा वेळ राहतोच, म्हणजे असतोच आपल्याकडे. तर आता म्हटलं त्या वेळेमध्ये आपण हळदीचं लेपन, चांगली अशी मस्त अशी देवपूजा वगैरे आज करावी. छान असं घर सगळं झाडून वगैरे गोमूत्र शिंपडून मस्त असं घ्यावं. तर आता मुलांची शाळा जर चालू झाली, इतकं बिझी रुटीन राहणार आहे माझं, तर काही विचारूच नका ताईनो. मी शेअर करेनच माझं रुटीन. मुलांची शाळा चालू झाल्यानंतर कसं शाळेचं टायमिंग आहे, काय ते सगळं बदललेलं आहे. मला खूप धावपळीत जाणार आहे. सकाळचं माझं जे रुटीन आता तुम्हाला मी शेअर करत आहे ते तसं नसणार आहे. कळेलच ताईनं थोड्या दिवसात तुम्हाला. आपल्या घराच्या उंबरठ्याची पूजा का करतात, उंबरठ्याला हळदीचं लेपन का करतात, तर ताईनो आपल्या घराच्या उंबरठ्यावर 33 कोटी देवांचा वास असतो. तर आपले पूर्वजसुद्धा असं म्हणतात की उंबरठ्याच्या दोन्ही कडेला बसलेले असतात. तर सकाळी उठल्या उठल्या उंबरठ्यावर पाणी शिंपडावं, उंबरठा चांगला असा स्वच्छ पुसून घ्यावा, चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसावा आणि स्वच्छ ताजं पाणी शिंपडावं उंबरठ्यावर आणि त्याची पूजा करावी असं म्हणतात. आणि हळदीचं लेपन केल्यामुळे काय होतं, तर माता लक्ष्मी आकर्षली जाते आपल्या घराकडे आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो. म्हणून आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं असतं. हळदीचं लेपन केल्यामुळे वातावरणातली जी काही नकारात्मकता आहे ती कमी होते किंवा नाहीशी होते आणि जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती प्रभावी होते किंवा म्हणजे एक पॉझिटिव्हिटी म्हणतात ना, ती वातावरणामध्ये निर्माण होते. तर म्हणून हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावर छोटीशी रांगोळी, दिवा, धूप-दीप असं लावायचं असतं. संध्याकाळीसुद्धा उंबरठ्याला दोन्ही बाजूला 2 दिवे लावायचे असतात, तुळशीमध्ये 1 दिवा. तर त्यामुळे काय होतं, वातावरणातली जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे ती कमी होते आणि सकारात्मकता वाढते. आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाही आहेत. सकाळ संध्याकाळ म्हणतात ना, वातावरणामध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता असते. म्हणून सकाळी आणि संध्याकाळी असं म्हणतात ना, तुळशीपुढे दिवा लावावा आणि एक अगरबत्ती तरी लावावी किमान. तर तुळशीपुढे दिवा लावल्यामुळे काय होतं, आसपासची जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे ती कमी होते आणि पॉझिटिव्हिटी वाढते. दिव्याकडे पाहिलं ना, तरी सगळं मनातले जे काही विचार, वाईट विचार आहेत ना, ते निघून जातात. तर असं सगळेजण हळदीचं लेपन करतात उंबरठ्याला आणि त्याचबरोबर देवपूजा, तुळशीची पूजा, तुळशीपुढे दिवा, ह्या सगळ्या गृहिणी, सगळ्या जे काय आहेत ताई, ते सगळेजण करतात. तरी ते मी सुद्धा आज पौर्णिमा आहे तर उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं आणि छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. श्रेया बघा बाजूला बसलेली आहे आणि मी सुद्धा म्हणजे रांगोळी काढली बघा ताईंनो. कलर कोणत्या भरू, कोणत्या नाही, कलर कॉम्बिनेशन कोणतं दिसन छान. कलरही रांगोळीचे संपलेले होते. मुली रोज रांगोळी काढतात ना, मग कलर सगळे संपवलेले होते. तर आहे त्या कलरमध्ये, आहे त्या रांगोळीमध्ये म्हटलं छान दिसेल अशी रांगोळी काढली आणि त्यानंतर इथे बघा उंबरठ्यावर स्वस्तिक काढलेलं आहे कुंकवाचं. तर मला ना प्लस करूनच स्वस्तिक काढता येतं. तर मला बिना प्लसचं स्वस्तिक म्हणजे शिकलेली आहे काढायला, पण कसं होतं त्याचा व्यवस्थित आकार म्हणतात ना, तो देता येत नाही आहे. तर आणि आता पहिल्यांदा काढायला घेतलं ते सुरुवातीला काढायला म्हणजे सुरुवात केली तसं ते प्लसच झालं आणि त्यानंतर ते स्वस्तिक म्हणजे काढलं तसंच. पण प्लस करून स्वस्तिक म्हणजे आपल्याला कशी सवय असते, ते हाताला पडलेले असते, तर ते स्वस्तिक मला छान म्हणजे आकर्षक दिसतं किंवा येतं काढायला. तर स्वस्तिक काढलं, त्याच्याकडेने 2 रेषा काढून घेतल्या आणि डॉट डॉट असं थोडं उंबरठ्याला सजवायचा प्रयत्न केला की आकर्षक कसा दिसेल उंबरठा. तर त्या पद्धतीने थोडंसं आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. उंबरठ्यावर थोडीशी रांगोळी काढली आणि मी पावलं चिटकवलेली आहेत उंबरठ्यावर. तर बघू शकता मस्त उंबरठा दिसायला लागलेला आहे. तर आता उंबरठ्याची पूजा करून घेते आणि लक्ष्मीची पावलं आहे तिथे पण त्याला मी हळदी कुंकू वगैरे लावते. आपण ही जी काही सगळी तयारी करतो ना ताईंनो, सकाळची किंवा संध्याकाळची, ती लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करत असतो. त्यामुळे काय होतं, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहते आणि आकर्षली जाते. माता लक्ष्मी असं म्हणतात की पृथ्वीवरून ती फिरत असते संध्याकाळच्याच. तिची लक्ष्मी येण्याची वेळ जी असते 6:30 ते 7:30, तोपर्यंत ती माता लक्ष्मी असं म्हणतात की पृथ्वीवरून फिरत असते, सगळ्यांच्या घरोघरी जात असते. ज्याचं घर आकर्षित दिसेल किंवा ज्याचं अंगण वगैरे स्वच्छ दिसलं त्या घरी त्या प्रवेश करत असते असं म्हणतात. तर ती काही म्हण आहे ना, घराची कळा अंगण सांगते. अंगण आपलं नीटनेटकं स्वच्छ ठेवलं किंवा आपला प्रवेशद्वार जे आहे ते नीटनेटकं स्वच्छ आकर्षित ठेवलं की माता लक्ष्मी आपोआप आकर्षली जाते. तर आता इकडे बघा मी तिकडे कापूरसुद्धा लावून घेतलेला आहे. जे कप धूप आहे ते संपलेलं होतं, फक्त कापूर जो होता भीमसेनी तो लावून घेतला आणि उंबरठ्याची मस्त अशी पूजा करून घेतली आणि जास्वंदीची फुलं मस्त आलेली होती. बऱ्याच ताईंनी घेऊन गेली. माझीच आज पूजा थोडीशी लेट झालेली. 8:30-9 वाजलेल्या माझ्या पूजेला. सगळ्यांच्या सकाळी 7 वाजताच होतात पूजा. तर सगळ्यांनी घेऊन गेलेले. तर मला 2-3 तर राहिले होते झाडाला, तर तेवढेच मी घेऊन आले.
तर आता इकडे देवपूजा करून घेते. सगळे देव मंदिरातले देव मी खाली घेतलेले आहेत. देव मंदिरसुद्धा स्वच्छ पुसून घेतलं आणि त्यानंतर देवपूजाला खाली बसलेली आहे. तर मला आज देव मंदिरातील देवांना ना अभिषेक घालायचा आहे. विठ्ठल, रुक्मिणी, गणपती बाप्पा यांना मला अभिषेक घालायचा आहे किंवा बालकृष्ण आहे. तर अभिषेक घालण्यासाठी मी ना कच्चं दूध घेतलेलं आहे. सकाळी दूध पिशवी फोडताना मी ते कच्चं दूध बाजूला ठेवलेलं होतं. कच्च्या दुधाने अभिषेक घालावा असं म्हणतात. तर तेच दूध मी काढून ठेवलं आणि तर गणपती बाप्पांना अभिषेक घालताना ओम गणेशाय नमः असं म्हटले आणि त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीला अभिषेक घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि आपलं बालकृष्णाला पण अभिषेक घालताना ना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणायचं. आता बऱ्याच ताई ना पौर्णिमेला ना सत्यनारायणची पूजा वगैरे मांडतात आपली घरीच घरगुती. तर तेव्हासुद्धा ना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्राचा दिवसभर आपण उपवास वगैरे करतो ना, तर शक्य होईल तेवढ्या वेळेला आपण मंत्राचा म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर पौर्णिमेला मी उपवास वगैरे काही धरत नाही किंवा कोणतीही पूजा वगैरे मांडत नाही. जे शक्य होत नाही त्या गोष्टी करण्याच्या भानगडीत मी पडत नाही ताईंनो. तर मला जेवढं शक्य होतं आता एवढी 2 मुलं म्हणजे सगळं घरातले सगळे ॲडजस्टमेंट करून जेवढं माझ्याच्याने शक्य होतं तेवढंच मी करते. म्हणतात ना आपल्यापेक्षा आपल्याला आवरताच येणार नाही आहे एवढा असा पसारा पण करू नये आणि ज्या गोष्टी आपल्याला करताच येत नाही तर त्या करूही पण नाही येत. तर तसं ताईंनो, तर जेवढं जमेल तेवढंच मी करत असते. देव मंदिरात मात्र देव मला वाढवायचे आहेत. सगळं छान मस्त असं करायचं आहे. पण जागेअभावी मी काही करू शकत नाही किंवा कलश वगैरे मांडायचा आहे तर ते कलशसुद्धा मी मांडू शकत नाही आहे. तर जसा जेवढा आहे तेवढ्यातच मी पूजा वगैरे करते आणि ते जेवढे देव आहेत तेवढेच देव मी पूजून व्यवस्थित ठेवते. तर रोज देव पूजत असते आणि अशी पौर्णिमा अमावस्या काय असेल त्या दिवशी मग मस्त असा अभिषेक वगैरे घालून देवपूजा करत असते. तर इथं मी गोपीचंदन वगैरे लावून घेतलं देवांना आणि देवींना हळदी कुंकू लावलं. गणपती बाप्पांना पण हळदी कुंकू लावलं आणि विठ्ठल रुक्मिणीला आणि बालकृष्णाला गोपीचंदन लावलं. बालकृष्णाचा जो ड्रेस आहे तो त्यांना घातला. प्रत्येक देवांच्या माळा ज्या आहेत त्यासुद्धा घातल्या आणि बघा मस्त बालकृष्णाचं रूप दिसायला लागलेलं आहे. त्यांचा गंध थोडा ओला आहे त्यामुळे त्यांचा फेटा मी बाजूला ठेवला. गंध सुकल्यानंतर त्यांना फेटा घालेन. गणपती बाप्पांना फुलसुद्धा वाहिलेलं आहे. आज दिवा वगैरे सगळं स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि त्यानंतर दिव्याची सुद्धा मग पूजा करून घेते. दिवासुद्धा बाजूला लावून घेतला. देवपूजा म्हणजे करायच्या अगोदरच दिवा वगैरे घासून स्वच्छ म्हणजे लावून ठेवलेला होता एका बाजूला. जी की मी चांदीची लक्ष्मी घेतलेली आहे ती सुद्धा मस्त बघा तिची पूजा म्हणजे दिसत आहे. आणि जे माझ्याकडं कॉईन आहेत आता 3च कॉईन, तुम्ही तर म्हणसाल ताई 3च कॉईन कसे काय लक्ष्मी मातेचे आहेत. तर जेवढे माझ्याकडं होते आले जसे आले तसे ते मी देवघरातच डाव्या बाजूला देवघरात ठेवत असते. तर असेच वस्त्रावरच म्हणजे तांदळावरच ठेवते. तर ते ठेवलेले आहेत. आता म्हणजे असं म्हणतात की 21 असावे. आता 21 नाही आहे तर कुठनं ठेवणार, जेवढे आहेत तेवढेच मी ठेवलेले आहेत. तर त्यानंतर सगळे देव मी देव मंदिरात व्यवस्थित त्यांच्या जागेला ठेवले. पूजा करून घेतली आणि अगरबत्ती वगैरे धूप दीप त्यानंतर आपलं काय पिण्याचा जो गडू तांब्या आपण भरून ठेवतो तो ठेवला आणि साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवला. तर अशा पद्धतीने ही माझी बघा सकाळची घरातली पूजा झालेली आहे आणि उंबरट्याच्या हळदीचं लेपनसुद्धा करून घेतलेलं आहे. तुळशीची पूजा मात्र सकाळी अंघोळ झाल्यानंतर करत असते. तर त्यानंतर इकडे बघा दरवाजा वगैरे घरातलं फर्निचर जे काय आहे ते पुसणार आहे किंवा पुसायला घेणार आहे. तर त्यासाठी बघा एका घमेल्यामध्ये पाणी घेतले, त्यामध्ये हळद टाकली आणि खडे मीठ टाका किंवा बारीक मीठ असेल तर बारकं मीठ टाका. तर मी आता पटकन विरघळावं म्हणून मी बारीकच मीठ टाकलेलं आहे. तर त्यामध्ये ओलं कापड म्हणजे कापड बुडवून घेतलं, मस्त असं घट्ट पिळून घेतलं आणि त्याने पूर्ण असं दरवाजा पाठीमागून पुढची बाजू सगळी पूर्ण अशी चौकट सगळी ही मिठाच्या पाण्यानं हळदीच्या पाण्यानं पुसून घेतलेले आहे. तुम्ही ह्याच पाण्यानं घरातील सगळं काही फर्निचर आहे टिपॉय कपाट सोफा सगळं फ्रीज वगैरे टेबल हे सगळं पुसून घ्यायचं. म्हणजे मी घेतलं ताईंनो ह्याच पाण्याने आणि डबल कापड मी वापरलं कारण की एका कपड्यामध्ये काय होतं त्यामध्ये पाणी राहतं, त्यामुळे डबल कापड वापरावं लागलं. म्हणजे त्याच्यावर पाण्याचे डाग पण दिसायला नको असं पुसल्यासारखं प्लेन सगळं स्वच्छ दिसायला हवं चकचकीत. तर त्यासाठी डबल कापड वापरलं. इथे मात्र दरवाजाला मी सिंगलच कापडाने सगळं पुसून घेतलेलं होतं. दरवाजाला मिठाचं पाणी लावलेलं चांगलं असतं. लाकडी दरवाजाला कीड वगैरे लागत नाही, त्यामुळे ना हळद मिठाच्या पाण्याने लाकडी दरवाजा आपला नेहमी स्वच्छ पुसून घ्यावा. त्याचे म्हणजे कीडही लागत नाही आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं की आपला दरवाजा जो आहे स्वच्छ नीटनेटका असावा. तर
त्यासाठी. तर इकडे बघा पूर्ण चौकट माझ्या हाताला येत नव्हती वरची बाजू, तर दादाकडून मी पुसून घेतली. त्याच्या हाताला येते आहे बघा. मुलंसुद्धा आपली केवढी मोठी झालेली आहेत बघा. बघता बघता तर इकडे आता दरवाजावर स्वस्तिक काढून घेते. इथे मात्र बघा माझ्या लक्षात म्हणजे आलं की हां, प्लस करून स्वस्तिक काढायचं नसतं, तर अशा पद्धतीने हे स्वस्तिक ताईंनो काढायचं असतं. तुम्हीसुद्धा जर कधी प्लस करून स्वस्तिक काढत असाल तर काढू नका. तर हे आधी हाफ बाजू काढा आणि नंतर हाफ बाजू काढा. अशा पद्धतीने स्वस्तिक काढून दरवाजावरती ना आपला शुभ लाभ, स्वस्तिक असं असावं. आपल्या घराचा मुख्य दरवाजा, मुख्य प्रवेशद्वार सुशोभित असावं. तर इकडे मी आता स्वस्तिक काढून घेतलं. जरा थोडंसं त्याचा शेप बदललेला आहे असं मला वाटते माझ्या नजरेला तरी, आणि ते जरा थोडंसं मोठं झालेलं आहे. आणि असं पण मी प्लस न करता हे स्वस्तिक काढलेलं होतं. तर इकडे आता मी तुम्हाला रांगोळी दाखवत आहे समीक्षाने बाहेर काढलेली. माझी जोपर्यंत उंबरठ्याची पूजा चालू होती, लेपन वगैरे चालू होतं देवपूजा घरातली, तोपर्यंत तिने बाहेर ही रांगोळी काढलेली होती. तर त्यानंतर तुम्हाला मी आता काय दाखवत आहे, तर बघा इकडे खोदणं, JCB वगैरे दिसत असेल. मुलांची गर्दी सगळेजण बघा आहेत आणि दरवाजातच अगदीच गेट जवळच हे चालू आहे, खोदकाम चालू आहे. तर हे काम कशाचं चालू आहे, तर ताईनं आपल्याला कॉर्पोरेशनचं पिण्याचं पाणी येणार आहे. तर ते पिण्याचं पाण्याची पाईपलाईन इथं टाकण्याचं काम चालू आहे. आता पूर्ण असं हे खोदून घेत आहेत आणि त्यानंतर मग याच्यामध्ये पाईपलाईन टाकलेली होती. तर आता बघू शकता इथं असं दारामध्ये मी आज सकाळी इतकं छान आवरलेलं होतं ताईनं, काय सांगू तुम्हाला. आणि आज पौर्णिमा होती म्हणून मस्त सगळं अंगणातला झाडू वगैरे सगळं मारून पाणी शिंपडून झालेलं. आणि त्यानंतर हे असं बघा सकाळी सकाळी 10 वाजता हे खोदायला सुरुवात केलेली होती. आणि आता हे सगळं असं उचकटलं आहे ना, त्या पूर्ण असं पटकन ते खाली बसत नाही आहेत किंवा व्यवस्थित असं दबलं जात नाही आहे. ते अशी माती वरतीच राहते, वरती दिसतं ते. आणि आता पावसाचे दिवस पूर्ण असं चिखल होणार आहे. खूप माझा डोक्याला वैताग झालेल्यासारखं झालं आहे. पण असो, आपल्याला पुढचा दिवस जर चांगलं पाहिजे असतील तर आता थोडीशी तकलीफ घ्यायची काहीच म्हणजे हरकत नाही. तर आपल्याला पूर्ण असं पाणी तर पिण्याचं कॉर्पोरेशनचं येणार आहे. आता आपल्याला पाणी नाही आहे, आता आपण बोरचंच पाणी वापरतो पिण्यासाठी सुद्धा, तर फिल्टर करून. तर पाईपलाईनचं काम ना ताईनं गेल्या वर्षी पण झालं होतं आणि आपल्या घरापर्यंत आलेलं होतं, आपल्या घराच्या निम्म्या भागापर्यंत. आणि निम्म्या भागापासून ते राहिलेलं होतं. निम्मी आपली कॉलनी जी खालची आहे ती पूर्ण अशी झालेली होती. इथून वरचं जे काही आहे ते राहिलेलं होतं. तर ते आता बघा स्टार्ट केलेलं आहे आज पुन्हा. तर असं ताईनं आता हे असं चालू राहणार आहे. इकडे मी सुद्धा थोड्या वेळ थांबलेली होती. आपली ड्रेनेजची पाईपलाईन वगैरे इथं होती, त्याच्यामुळे सगळेजण आम्ही थांबलेलो होतो. हे सुद्धा थांबलेलं होतं. समीक्षाला म्हटलं माझा व्हिडिओ काढ, ती खूपच जवळून व्हिडिओ काढत होती. तिला म्हटलं जरा लांबून काढ. तर असं ताईंनो यानंतर मग कपडे, आपलं जेवण, स्वयंपाक जे काय आहे ते रुटीन चालूच होतं. तर ते आज मी काय तुम्हाला दाखवणार नाही. तर ताईंनो ही व्हिडिओ क्लिप आहे कालची. काल संध्याकाळी आम्ही 5 वाजता इकडे मी साफसफाई करत होती. पूर्ण असं गवत इकडचं काढून घेतलं. पूर्ण क्लिनिंग म्हणतात ना, घराच्या बाजूची साफसफाई ती पूर्ण करून घेतलेली होती. आता पावसाळ्याचे दिवस चालू होतील आणि पावसाळ्यात तुम्हाला तर माहिती आहे किती गवत वाढतं, तण होतं आणि त्या गवतामुळे परत मग विचुकाट्याची भीती नको, म्हणून म्हटलं आधीच साफसफाई करून घ्यावी. आता पाऊस जरासा उघडलेला आहे आणि या बाजूला ना घराच्या ना सूर्यप्रकाशच येत नाही आहे. त्यामुळे काय होतं, इकडं झाडं वगैरे जास्त ना येतच नाही आहे. तर मी आळूची इकडं म्हणजे आळूची पानं लावलेली होती या बाजूला, तर ती सुद्धा आलेली नाही आहेत. पाणी मात्र रोज होतं, पण सूर्यप्रकाश इकडं जास्त येत नाही आहे, त्यामुळे सावलीच येते इकडे. तर त्यामुळे ती झाडं जास्त काही आलेली नाही आहेत. आणि इकडे मी बघा ताईंनो या बाजूला ना आता गुलाबाचं झाड तुम्हाला दिसतंय, सीताफळाचं झाड, पपईचं झाड आहे. त्याचबरोबर आपलं लिंबोणीचं झाड, जास्वंदीचं झाड आणि पुदिना मात्र खूप सारा आहे. पुदिनाची जुनी पानं जी होती ना, ते पूर्ण अशी जळून गेलेली होती आणि नंतर कोवळा कोवळा पुदिना छान असा फुटायला लागलेला होता. तर असं ताईंनो आजच्या व्हिडिओचा करणार आहे इथंच एंड. तर बाय बाय सर्वांना.